लागला अचानक एक हंसाला बाण, धरणीवरी कोसळला घायाळ तो हैराण. थर थर तो धडपडतो वाचवाया प्राण, तळमळतो विव्हळतो जीव तो लहान. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले, त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले. उचलिले लगबगीने त्यास पाणी पाजले, हळूच बाण काढून औषध लाविले. इतक्यात देवदत्त चुलत भाऊ तो आला, सिद्धार्थाकडे पाहून त्या राजहंसाला. शिकार आहे माझी दे हंस तो मला, धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. अरे रे देवदत्ता तू काय हे केले, मुक्या जीवाला मारून तू काय साधिले. बघ मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले, तो मारले परंतु मी त्यालाच रक्षिले. उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा, मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा. शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. वादाने वाद दोघात अधिक पेटला, प्रश्न तो अशक्य सुटे नासा वाटला. मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडिला, म्हणती दरबारात द्या न्याय हो मला. सिद्धोधन राजाने विचार करूनी, हा निर्णय न्यायाचा टाकिला देऊनी. मरणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणाराधनी, हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. सिद्धार्थाने हंसाला का जीवदान दिले, भयभीत विहंगाला का मुक्त सोडिले. भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले, किती हो समाधान गौतमास लाभले. समता बंधु भाव शांती करुणा सागर, गौतम बुद्ध धन्य जगी झाले अजरामर. ते धम्म ज्ञान भूषण क्रांतीचे अगर, कुंदन करी वंदन दोन्ही जोडून अकर. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत